नमस्कार मैत्रिणींनो, AJ कुकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोळंबी पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर, खडे मसाले, 4 हिरव्या मिरच्या, काजू थोडे आणि बेडगी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2 मोठे कांदे कापून घेतलेत बारीक उभे, 1 टोमॅटो मोठा कापून घेतलाय बारीक, चिरलेली बारीक कोथिंबीर, चिरलेला बारीक पुदिना, 1 पाव स्वच्छ धुवून आपण कोळंबी घेतली आहे. त्याला आपण लिंबू, मीठ आणि हळद लावून ठेवलेली आहे. तसेच अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे आपल्याला. तांदूळ आपण पाण्यात भिजत घातलेत. 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण गॅस पेटवून घेऊया. कढईमध्ये तेल टाकूया. 4 चमचे 4 पळ्या तेल घातलेलं आहे. तर तेल गरम झाले की आपण कांदा टाकूया. आता आपण खडे मसाले तेलामध्ये टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. अर्धा चमचा जिरं घालू. परतून घेऊया. कांदा कापलेला आहे तेलामध्ये टाकून गुलाबी रंग येईपर्यंत चांगला तळून घेऊया. कांदा चांगला आता गुलाबी रंग येईल असं परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालूया. त्यात 2 मिरच्या पण आपण बारीक करून घेतलेल्या आहेत हिरव्या. परत अजून 2 मिरच्या कट करून टाकलेल्या. आता हे पण चांगलं आपण परतून घेऊया. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. थोडे त्याच्यावर बारीक थोडं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो. चांगलं मिक्स करूया. आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं परतून घेतले. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा घालूया. थोडे काजू घेतले ते पण आपण याच्यामध्ये चांगलं परतून घेऊया. आता आपण चिरलेली बारीक कोथिंबीर आहे ती पण तेलामध्ये टाकून घेऊया. थोडं पुदिनाही बारीक चिरलेला आहे तो पण टाकून घेऊ. हे सगळं मिश्रण आता चांगलं परतून घेऊ. मस्त वास सुटलेला आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. इकडे आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे 2 ग्लास. 1 ग्लास तांदूळ आहे तर 2 ग्लास गरम पाणी आपल्याला टाकायचं. कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली त्याला आपण थोडी हळद, मीठ आणि अर्धा लिंबू पिळून लावलेले. आता ते आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. सगळं कोळंबी आता चांगलं तेलामध्ये परतून घेऊ.
लिंबू लावल्याने त्याचा वास उग्र आहे ना तो निघून जातो. आता आपण हे चांगलं कोळंबी घालून चांगलं परतलेलं आहे. कोळंबी पण छान अशी परतून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये दावतचा बासमती राईस घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकूया. आणि राईस आता आपण चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. त्याने सुगंध छान येतो. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया परत एकदा. तांदूळ छान आपण परतून घेतलेले आहेत सर्व मसाल्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. मस्त वास सुटलेला आहे छान. आता मीठ घालून घेऊया चवीनुसार. मिक्स करून घेऊया परत एकदा. आता भाताला छान उकळी आलेली आहे. आता आपण ना मीडियम गॅस करून झाकण ठेवून याला शिजवून घेऊया. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करून घेऊया. मंद आचेवर ह्याला शिजवून देऊया. वाफ जाणार नाही असं झाकण ठेवूया. आपण आता झाकण काढून बघूया. भात पाणी आहे थोडंसं. एकदा हलवून घेऊया छानपैकी. मस्त छान दिसतोय आपला कोळंबी भात. अजून 5 मिनटं लागणार आहेत. आपण परत एकदा झाकण ठेवून बारीक गॅसवरच त्याला शिजवून घेणार आहोत. आपला कोळंबी भात तयार झाला आहे का बघूया. मस्त झाला आहे आपला कोळंबी भात. आता आपला तयार आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि खाण्यासाठी सर्व करूया. खूप छान झाला आहे आपला मोकळा एकदम सुटसुटीत भात असं छानपैकी. गार्निशिंगसाठी आता आपण कोथिंबीर आणि थोडा पुदिना टाकू. मस्त सुगंध सुटला आहे आपल्या कोळंबी भातचा. आता आपण खाण्यासाठी हा प्लेटमध्ये काढून घेऊ. कलर पण खूप सुंदर आला आहे आपला पुलावचा. मस्त कोळंबी छान दिसते. कोळंबी पण छान फुटली. अशा प्रकारे आपला हा कोळंबी पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता आपण तो खाऊया. माझी रेसिपी आवडली तर सगळ्यांनी लाईक आणि शेअर करा.